नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे समोर येत आहेत। लैंगिक अत्याचारासह अनेकांची फसवणूक करणारा भोंदू अशोक खरात दिवसेंदिवस अडचणीमध्ये सापडताना दिसत आहे। आता या अशोक खरात प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिने या प्रकरणामध्ये आपला कसलाही सहभाग नसल्याचं सांगत या प्रकरणापासून अंतर राखलं आहे। एवढंच नव्हे तर आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले असल्याची कबुली देखील कल्पना खरातने कोर्टामध्ये दिल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। अशोक खरातला अटक झाल्यानंतर 31 मार्च पासून अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार आहे। नाशिक पोलीस तिचा सर्वत्र शोध घेत आहेत, मात्र अजूनही तिचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही। दरम्यान कल्पना खरातने अटकपूर्व जामिनासाठी राहता न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता। या अर्जावर सुनावणी पार पडली। कल्पना खरातच्या बाजूने कोर्टामध्ये वकील प्रशांत गिरी उपस्थित होते आणि त्यांनी कोर्टामध्ये कल्पना खरातची बाजू मांडली। आपला पती अशोक खरातच्या गुन्ह्यांबाबत मला माहित नाही, माझ्या पतीने गंभीर गुन्हे केले आहेत अशी कल्पना खरातची भूमिका असल्याचं कल्पना खरातच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं। अशोक खरातच्या विविध गुन्ह्यामध्ये कल्पना खरातची साथ होती। तिच्या बँक खात्यामधून अनेक व्यवहार झाले, तसंच तिच्या नावे खरातची संपत्ती देखील असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी कल्पना खरातची बाजू मांडताना अशोक खरात प्रकरणात कल्पना खरातचा कसलाही सहभाग नसल्याचा दावा केला। कल्पना खरातचे सर्व बँक खाते पती अशोक खरात ऑपरेट करायचा असा युक्तिवाद कल्पना खरात यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला। त्यामुळे आता स्वतः पत्नीने अशोक खरात याने केलेल्या गुन्ह्यांची स्वतः कबुली दिल्याने अशोक खरातच्या अडचणींमध्ये आता वाढ होणार आहे।